शेंगदाण्याची चटणी तयार करण्यासाठी 1 कप भरून शेंगदाणे पॅनमध्ये हलकेसे भाजून घेतले. त्यानंतर त्यामध्ये तेवढाच खोबऱ्याचा किस घालून लालसर होईपर्यंत भाजून घेतला. 2 चमचे तीळ घालून ते सुद्धा व्यवस्थित भाजून घेतले आणि त्यानंतर त्यामध्ये 10 ते 15 लसूण पाकळ्या घालून अर्धा चमचा जिरं घालून लो फ्लेमवरती परतवून घेतलं. आता या स्टेजला आपण गॅस बंद करून घेतला आणि त्यानंतर त्यामध्ये 1 पाव चमचा भरून हळद, 1 ते 1.5 चमचा भरून लाल मिरची पावडर घालून आपण पॅन गरम असल्यामुळे हे सगळं व्यवस्थित परतवून घ्यायचं. त्यानंतर पूर्णपणे गार झालं की एक मिक्सरचं चटणी पॉट घेऊन त्यामध्ये हे संपूर्ण साहित्य घालून त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि 1 चमचा भरून साखर घालून हे सगळं रवाळ असं मिक्सरमधून वाटून घ्यायचं. आणि हे बघा, इथे आपली ही लसूण आणि शेंगदाण्याची चमचमीत चटणी तयार झाली आहे. ही चटणी भाजीसोबत पोळीसोबत खायला छान लागते, तसेच महिनाभर टिकते सुद्धा.